नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आजची व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधीच 2 ट्रिप कंप्लीट झाल्यात. टाईम, डेट आणि कोणत्या ट्रिप झाल्यात ते मी तुम्हाला पहिले सांगतो. लॉग इन केलं होतं 7:01 आणि आता टाईम होतोय 7:57. इथे आतापर्यंत 2 ट्रिप कंप्लीट झाल्यात. नवी मुंबईमध्ये लोकलच ट्रिप कंप्लीट झाल्यात. पहिली ट्रिप नेरूळच्या आसपास कुठेतरी होती, DY पाटील स्टेडियमच्या आसपास. नाही सॉरी, हा इथं होता बेलापूर रेसिडेन्सी समथिंग असं काहीतरी नावाची बिल्डिंगचं नाव होतं. त्यांनी त्याचे आपल्याला 13 किलोमीटरच्या 195 20 मिनिटामध्ये ड्रॉप, उबर गो कॅटेगरी. त्यानंतर मग तिथूनच घनसोलीची ट्रिप भेटली. 10 किलोमीटरचे 154 रुपीज दिले. आणि अशा प्रकारे 2 ट्रिप कंप्लीट झाल्यात. गाडी 24 किलोमीटर चालली आहे आणि CNG काही टाकलं नाही आहे, कारण ऑलरेडी आपल्या गाडीमध्ये CNG आहे. तर आता सर्ज तर एकदम कमीच आहे. आय होप लवकरात लवकर मुंबई साईडची ट्रिप भेटली तर बरी आहे, म्हणजे आपलं व्यवस्थित होईल. कारण इथे टाईमच्या हिसाबाप्रमाणे डिमांड तर जास्त वाटते मला. बघू आता कसं काय ते, फक्त इथून ट्रिप भेटली पाहिजे. CNG भरून घेतला आणि लगेच सायन्सची पण ट्रिप लागली रॅपिडोमध्ये. कस्टमर बोलतोय की माझ्याकडे ना चकल्यांचे पॅकेट आहेत. म्हणजे चकल्यांचे पॅकेट आहेत ना, ठीक आहे. चकल्यांचे पॅकेटासाठी काय इश्यू आहे, ते पण प्रीमियर कॅटेगरीमध्ये रॅपिडोमध्ये. रेट खूप जास्त कमी आहे, बट ठीक आहे, काय नाही करू शकत त्याला. मित्रांनो, विषय असा आहे की आताचे कस्टमर जे होते ना, त्यांना मी सायन्स सर्कलला ड्रॉप केलं. मला फेअर खूप चांगला भेटला. त्यांचा फेअर होता 483, पण ते मला 500 रुपये पे केले. आणि त्यांच्याकडे काय होतं, हे होते चकलीचे बॅग्स होते. आणि इथून आता तुर्बेची ट्रिप भेटली आहे. थोडासा फुडूनच आहे, सायन्स सर्कलचा थोडा फुडून आहे. तर ते बोललेत की आमच्याकडे पण बोलते सामानच आहे बोलते, पण तो बोलते तुला बोलते सामान बोलते घेऊन जायचं आहे. तो छोटा म्हणजे एक गोन आहे, जे डिक्कीमध्ये पण बसू शकते. जर डिक्कीमध्ये नाही बसली तुझ्या सीटांवरती पण बसू शकते. जर डिक्कीमध्ये बसली तर तू बिंदास बोलते दुसरा पॅसेंजर घेऊन पण जाऊ शकतोस त्या रूटला. तर मी विचार केला की काय करू. मी बोललो चल घेऊन जातो, सोड माझ्यावरती, मी जातो घेऊन. कारण ट्रिपच लागत नाही आहेत आणि आपल्याला मीटर चालू ठेवायचं आहे, तर आपल्याला अशी कामं पण सुद्धा करावी लागणार. कारण ट्रिप फार कमी आहेत, फार म्हणजे फारच. आणि ट्रिप कमी तर आहेत, रेट तर एवढा बेकार आहे ना की मी तुम्हाला काय सांगू. मला 20 किलोमीटरचे 260 रुपये दाखवलेत. काय करणार, नाईलाज आहे, करावं लागणार काम. पण मजा येईल. गाडीमध्ये कोण नसेल ना, मस्तपैकी गाणी बिणी लावत आहे ना, एन्जॉय करत जायचं. कस्टमरच्या लोकेशनवरती तर पोहोचलो. पाऊस पण नेमका चालू झाला आणि कस्टमर कधीपासून येत आहे काय माहिती. एकदम असा नॅरो रोड आहे, पण युटर्न मारायला जागा आहे. जसं की ती तिकडून गाडी निघते ना, युटर्न मारायला जागा आहे. वेळ होते 11:02 आणि छोट्या छोट्या ट्रिप्स करतोय मी. उबर गोमध्ये ही ट्रिप भेटली आपल्याला 11 किलोमीटरचे 155 रुपये. ऑनलाईन पेड होती. त्यानंतर ही वाली ट्रिप बघा, सायनवरून गो इंटरसिटी. हां, नको इंटरसिटी. पुण्याची देत असेल तर विचार करतो. हा, तर ही वाली जी होती सायनवाली 21 किलोमीटरचे किती बेकार पैसे दिले. T2 30 किलोमीटरचे 474. रेट तर असं बेकारच आहे, पण काही करू शकत नाही आता. उबर गो बंद करून ठेवतो. कदाचित गो सेंटरमध्ये लागली तर ठीक आहे, नाही तर काही करू शकत नाही. सर्च वगैरे पण फार कमी आहे. ठाणे समजून शिळफाट्याच्या पुढे देसाई गावामध्ये आलो. काय उबर भाई, एकतर व्यवस्थित ट्रिप भेटत नाहीये, त्याच्यामध्ये एवढी मोठी चुकी. एवढा वैताग येणार ना आता या शिळफाटा क्रॉस करायला.
आता ट्रिप भेटली तर चांगली गोष्ट आहे, जर ट्रिप नाही भेटली तर मग लफडा. नियोजन चुकवणार आता, दुसरं काय नाही. पण आता काय करू शकतो. तर सुट्टे पैसे गेले आणि त्यामध्ये ही चुकीची ट्रिप. ॲक्सेप्टन्स रेट पण परत डाऊन झाला, 13 वरून डायरेक्ट किती झाला तो, 9. 13 वरून 9. काय वाजते रेडारवरती. ठाणे वेस्ट कुठे आहे हा. एरिया प्रेफरन्स टाकून ठेवला आणि मी आता सध्या आहे ठाण्यामध्ये जेव्हा कस्टमरला घेऊन आलो तर एवढा सुगंध वास होतो की अक्षरशः मला माझ्याच गाडीमध्ये उलटीसारखं होत होतं. राईचा तेल बाबा, तो व्यक्ती समोर बसला होता. बट मी काय आता असं काय कोणाला जज वगैरे काही करत नाही, पण खरंच यार ते स्मेल वगैरे ना आपल्याला नाही जमत ते राईचा तेलाचं वगैरे. तर आता एरिया प्रेफरन्स टाकून मला भेटली पनवेल साईडची ट्रिप. कॅमेरा यासाठी बंद केला की तिथे पांडू होते, आय एम सॉरी RTO ऑफिसर होते. तर फुकटचं लफडं नको म्हणून खाली गेला. आता याचा कस्टमरचा जो पिकअप आहे तो आहे ठाणे मार्केटमधून आणि लाल दिसते मला पुढे. त्यांना मी कॉल करतो थोडासा पुढे गेल्यावरती, जसं ट्रॅफिकमध्ये निघेल ना, म्हणजे ट्रॅफिकमध्ये एंटर होईल ना, तसं मी त्यांना कॉल करतो आणि जरा कॉर्डिनेशन करून घेतो. कारण ह्याच्या आधी पण मी तिथून पिकअप केलं आहे. लफडा असा आहे की रिक्षावाले आणि बाईकवाले ऐकत नाही, डायरेक्टमध्ये घुसतात. ते लेणे की देणे नको, बाकी सगळं मॅनेज करू शकतो. हा रस्ता जो आहे लेफ्ट साईडवाला हा 1 वे आहे. इथे कोणी घुसलं तर मग RTOची फाईन येणारच येणार. शेवटची ट्रिप ड्रॉप केली आणि घरी आलो जेवायला. मी विचार केला की जेवून परत लॉग इन करेल आणि लॉग इन काय केलं पण ट्रिपच काय भेटत नाही. त्यानंतर मनामध्ये विचार आलं की अरे यार, नवी मुंबईमधून मुंबईमध्ये गेलं तर तिथून रिटर्न ट्रिप लागेल का नाही ते पण माहिती नाही. आणि असं करता वेळ निघून गेला. मी विचार करत बसलो. शेवटी मग मी डिसाईड केलं की आजचा डे एंडच करून टाकूया. तर पार्ट टाईम काम आहे. शेवटची ट्रिप किती वाजता ड्रॉप झाली ते मी चेक नाही केलं. माझ्या हिसाबाप्रमाणे 4:30च्या आसपास मी आलो होतो घरी. 13:42 म्हणजे 12, 13, 13:42, 13:42, 2, 3, 4, 4:30 वाजता घरी आलो. 13:42ला ट्रिप लागली होती आणि हिला ड्रॉप करायला आपला टाईम लागला 1 तास 28 मिनटं, म्हणजे 4:30च्या आसपास मी बरोबर घरी आलो. टोटल अर्निंग किती झाली आणि टोटल गाडी किती चालली, तर टोटल अर्निंग तर मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोच. पण टोटल गाडी चालली 160 किलोमीटर आणि 650च्या आसपास CNG गेला असेल. कॅल्क्युलेट केलं आहे, तुम्हाला दाखवतो. दिवसाची सगळ्यात पहिली ट्रिप ही बघा. कॅटेगरी बघा, किलोमीटर बघा, टाईम बघा आणि प्राईस बघा. ठीक आहे, सगळं काय दाखवतो. यासाठी कारण सॅटर्डे संडे अनएक्सपेक्टेड असतं. तर फेअर टाईम त्या हिशोबाप्रमाणे आपण आज काम केलं आहे. म्हणजे मोस्ट ऑफ सगळ्या ट्रिप ज्या आहेत त्या उबर गोमधलेच आहेत. फक्त आपल्याला एक शेवटची ट्रिप जी आहे ती फक्त गो सेडनमध्ये भेटली, ही वाली. त्यानंतर रॅपिडोमध्ये एक ट्रिप कंप्लीट झाली आहे. त्याचे आपल्याला 500 रुपयाचा फेअर भेटला आहे. हे बघा, ही वाली जी होती ती ट्रिप. 483चं बिल झालं होतं, पण कस्टमरने आपल्याला किती दिले, 500 रुपये दिले. तर टोटल कॅल्क्युलेशन मी इथे केलेलं आहे. 3,998 रुपयाचं काम, 650चा CNG, 212 रुपये उबरचा पास, 1536. किती तासाची अर्निंग आहे ते पण मी बघतो जरा, 1 मिनटं. टाईम कॅल्क्युलेट केल्यानंतर हे समजलेत की 9.5 तासाची अर्निंग आहे. 9.5 तासामध्ये 1536 रुपयाचं काम झालं आहे. विचार तर केला होता फुल डे काम करेन, बट घराजवळची ट्रिप लागली. मध्येच घरी यायची इच्छा झाली, जेवण वगैरे झालं, पण परत जाण्याची काही इच्छा झालीच नाही.
आणि याच्यामुळे आपला थोडासा बिझनेस कमी झाला आहे. तर ह्या गोष्टी होत राहतात. ठीक आहे, काय नाही. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.